हॅलो फूड लवर्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत राधानगरी स्टाईल दूध आमटी। चव अशी की बोट चाटत राहाल। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। इथे मी 10 ते 15 खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत, 2 लवंग घेतले आहेत, 1 स्टार फूल घेतला आहे, 2 मिरी घेतले आहेत, 1 दालचिनीचे तुकडे करून घेतले आहेत जेणेकरून ते छान भाजेल। सगळे मसाले छान गरम करून घ्यायचे आहेत। मसाले गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मी जिरे घेतले आहे, त्यानंतर 2 चमचे तीळ टाकले आहेत। हे सगळे मसाले परत एकदा छान गरम करून घ्यायचे आहेत। मसाले गरम झाले की थंड करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी 1 कांदा 1 बटाटा बारीक चिरून घेतला आहे, 3-4 लसूण पाकळ्या चेचून घेतल्या आहेत, अर्धा लिटर नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। चला आता आमटी बनवायला घेऊया। एका कढईमध्ये 3-4 चमचे तेल घ्यायचे आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये कांदा टाकला आहे। कांदा छान भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये चेचलेला लसूण टाकायचा आहे। लसूण छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे। लसूण भाजून झाल्यानंतर आपल्याला चिरलेला बटाटा टाकायचा आहे। बटाटा टाकल्यानंतर सगळे मिश्रण परत एकदा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकायचा आहे आणि मसालाही एकजीव करून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट टाकून परत मिश्रण एकसारखे करून घ्यायचे आहे। चिमूटभर साखर घालायची आहे। बघा इथे खूप छान कलर आला आहे। आता अर्धी वाटी आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत आणि एकजीव होतील आणि यामध्ये सगळ्या मसाल्यांची चव उतरते। चव यामध्ये उतरल्यामुळे आमटीला खूप मस्त टेस्ट येते। आता इथे आपण दूध घालायचं आहे आणि मिश्रण एकसारखे करून घ्यायचे आहे। यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही। अर्धी वाटी पाणी आपण कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करायचं आहे आणि अर्थातच लास्टला कोथिंबीर टाकायची आहे। यामध्ये मीठ अजिबात घालायचे नाही, नाहीतर आपली आमटी फुटते। मीठ ताटामध्ये लावायचं आहे आणि अशी आहे आपली भन्नाट चवदार दूध आमटी।